संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे रोह्याचे सुपुत्र डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या 128व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. वैभववाडी नगरपंचायत आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे केले आयोजन. महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश मालवण हा संघ ठरला विजयी. रोह्यामध्ये पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा बीबी शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अलीकडच्या काळात संशोधनात्मक लिखाणातून फातिमा बीबी शेख यांच्या कार्याबद्दल माहिती उपलब्ध झाली आहे. संगमेश्वरमध्ये बिबट्याने देवळे कुंभारवाडीतील शेतकरी सुधाकर गुरव यांच्या घराच्या पडवीत गायीजवळ बांधलेल्या 6 महिन्यांच्या वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या 5 किलोमीटर जलतरण स्पर्धेत 18 ते 35 वयोगटामध्ये मुलांमध्ये करण मिल्के आणि मुलींमध्ये तनया मिल्के यांनी प्रथम विजेतेपद पटकावले. देवगड तालुक्यातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. ठाण्यात 26 मजली इमारतीवरून तरुण पडून जखमी. सदर इमारतीवरून पडलेली व्यक्ती ही त्या ठिकाणी काम करत नसल्याचे तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक यांनी सांगितले आहे. महास्वच्छता मोहिमेअंतर्गत मंदिर परिसर स्वच्छता मोहीम गणपतीपुळेतील मंदिर परिसराची स्वच्छता करून आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी केले. देवगड येथील शेठ हायस्कूलमध्ये भूगोल विषय समितीमार्फत भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक महादेव गोलराके आणि पर्यवेक्षक सुनील गस्ती यांच्या शुभहस्ते पृथ्वीगोल आणि नकाशाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वास्कोत रस्ता सुरक्षेसाठी चक्क यमराज दाखल. रोटरी क्लब ऑफ वास्को तर्फे उपक्रम. यावेळी वास्को वाहतूक पोलीस उपस्थित होते. वास्कोमध्ये वाढत्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी सांगितले.